morning student. Today we start question number 2 from exercise 1.1 of chapter 1 differentiation from paper mathematics second. We have already seen the question number 1 from 1.1 of exercise 1.1. Question number 2. Differentiate the following with respect to x. हा डेरिव्हेटिव्ह मध्ये एकच क्वेश्चन विचारलेला असतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दॅट इज वी हॅव टू फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. We have to find derivative of y with respect to x, and y is here. या टोटल एक्सरसाइज मध्ये y हे एक कंपोजिट फंक्शन असणार आहे. y हे काय असणार आहे? कंपोजिट फंक्शन असणार आहे. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? त्याचा हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. आपल्याला इथे इक्वल टू y दिले नाहीये. आपण लेट घेणार. लेट y equal to cos of x square plus a square. हे प्रत्येक एक्सरसाइज 1.1 मधील डेरिव्हेटिव्ह सोडवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक कंपोजिशन फंक्शन हे ओळखता आले पाहिजे. यू हॅव टू आयडेंटिफाय ईच अँड एव्हरी कंपोजिट फंक्शन फ्रॉम दिस एक्सरसाइज. पहिलं फंक्शन कुठलं येणार, दुसरं फंक्शन कुठलं येणार, तिसरं फंक्शन कुठलं येणार, असे फंक्शन तुम्हाला कंपोजिट फंक्शन ओळखता आली पाहिजे. यामध्ये रीडिंग करताना आपण म्हणतो की cos ऑफ, म्हणजे हे पहिल्यांदा cos फंक्शन आलं. नंतर cos ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. आतमध्ये दोन फंक्शनची ऍडिशन आहे. आतमध्ये ब्रॅकेट मध्ये काही कंपोजिशन नाहीये. कंपोजिशन कसं आहे? ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आणि ह्या ब्रॅकेट मध्ये असलेल्या व्हॅल्यूचं. आतमध्ये कंपोजिशन नाहीये, आतमध्ये ऍडिशन आहे. आपण त्याला डिफरन्शिएट करणार बाय सेकंड मेथड. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ, वी हॅव टू पुट y. डेरिव्हेटिव्ह ऑफ y. आता या ठिकाणी y ची व्हॅल्यू काय आहे? cos of x square plus a square. आता आपल्याला पहिल्यांदा cos ची डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. हा जो ब्रॅकेट मध्ये पार्ट आहे याला आपण x माइंड मध्ये मनामध्ये x कन्सिडर करायचा आणि फक्त cos ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. cos ची डेरिव्हेटिव्ह काय आहे या ठिकाणी? मायनस साइन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ cos of x equal to मायनस साइन ऑफ x. हा टोटल सर्व x आहे. म्हणजे इथे काय आहे की जर इथे x असेल तर हा x इथे येणार आहे. आता cos ची डेरिव्हेटिव्ह आपण मायनस साइन घेतली आणि x च्या ऐवजी काय आहे? x च्या ऐवजी ही व्हॅल्यू आहे. म्हणजे x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर ही आहे तीच व्हॅल्यू आपण इथे पुट करणार. अशा पद्धतीने आपण सुरुवातीला cos ची डेरिव्हेटिव्ह घेणार. ही cos ची डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर डेरिव्हेटिव्ह शिल्लक राहील कशाची? x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर ची. आपण ज्याची डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत ते डेरिव्हेटिव्हच्या आत मध्ये येत नाही. आपण cos ची डेरिव्हेटिव्ह घेतली, राहिली फक्त x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. हा डेरिव्हेटिव्ह सिंबल लेफ्ट साइड कडून राइट साइड कडे काय झालेला आहे? मूव झालेला आहे. लेफ्ट टू राइट. cos ची डेरिव्हेटिव्ह झाली साइन. आता आपल्याला फक्त याचा विचार करायचा आहे. इथे x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर ही ऍडिशन आहे. म्हणजे तुम्हाला u प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस v चा रूल यूज करायचा आहे. ऍडिशन असेल तर ही आपण घेतो डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x. तो रूल आपण इथे यूज करणार. माइनस साइन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ
1.1 आहे म्हणून आपण हे सर्व डिटेल मध्ये लिहित आहोत. हे आपण डायरेक्ट सुद्धा लिहू शकतो. हे आपण डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट सुद्धा आपल्याला लिहिता येईल. आपली प्रॅक्टिस झाली का आपण ही डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहिणार आहोत. इक्वल टू मायनस साइन ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. x स्क्वेअर आपल्याला माहिती आहे की जर डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n ही काय असते n into x रेज टू n minus 1 अल्जेब्रिक फंक्शन. थोडक्यात x ची पॉवर असेल तर आपण तो नंबर पुढे मल्टिप्लिकेशनला आणतो आणि त्यातून एक कमी करतो. 2x रेज टू 2 minus 1 and a स्क्वेअर. a हा कॉन्स्टंट आहे. जर फंक्शन हे कॉन्स्टंट असेल तर त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह असते 0 म्हणजे a स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 0 मायनस साइन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इनटू इथे फक्त शिल्लक राहणार आहे 2x 2 minus 1 म्हणजे फक्त 2x शिल्लक राहिला. हा 2x फक्त आपण पुढे मल्टिप्लिकेशनला घेऊया. मायनस 2x into sin of x square plus a square ही झाली डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x. या पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया. आता याला सुद्धा आपण लेट घेणार. let y equal to square root of e raised to 3x plus 2 plus 5. Differentiate with respect to x. Derivative of y with respect to x equal to derivative of आहे ती व्हॅल्यू आपल्याला या डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये नोटेशन मध्ये लिहायची आहे. e raised to 3x plus 2 plus 5. आता हे कंपोजिट फंक्शन रीड कसं करणार आहे आपण. स्क्वेअर रूट ऑफ म्हणजे पहिल्यांदा स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट म्हणजेच x रेज टू n चा फॉर्म्युला. स्क्वेअर रूट ऑफ e रेज टू e म्हणजेच काय आला एक्सपोनेन्शियल फंक्शन. e रेज टू 3x plus 2 3x plus 2 हे अल्जेब्रिक फंक्शन आहे. म्हणजे स्क्वेअर रूट एक्सपोनेन्शियल आणि अल्जेब्रिक फंक्शन यांचं हे कॉम्बिनेशन आहे. आपल्याला पहिल्यांदा स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर रूट ची डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. नंतर e ची डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. 3x plus 2 ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. 5 हा कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0. सुरुवातीला आपण रूट ऑफ x ची we know that derivative of root x is equal to 1/2 root x. हे आपण स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये पाहिलेलं आहे. आता आपल्याला फक्त पहिला रूट कॅन्सल करायचा आहे. आतमध्ये ब्रॅकेट मध्ये जी व्हॅल्यू आहे ती तशीच लिहायची. हा x आपण ऍज इट इज लिहिलेला आहे. याची डेरिव्हेटिव्ह आपण कशी लिहिणार आहे 1/2 स्क्वेअर रूट ऑफ फक्त आपण स्क्वेअर रूट कॅन्सल करणार आहोत. रूट x स्क्वेअर रूट मध्ये जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू आपण इथे पुट करणार आहोत. e raised to 3x plus 5 plus 5. ही डेरिव्हेटिव्ह कशाची झाली स्क्वेअर रूटची. आतमध्ये जे फंक्शन आहे ते तसंच आहे. राहिले काय डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to 3x plus 2 plus 5. यातून काय कमी झालेलं आहे हे स्क्वेअर रूट जे स्क्वेअर रूट सिम्बॉल आहे तो कमी झालेला आहे. स्क्वेअर रूट कमी झालेला आहे आणि फक्त विदाउट स्क्वेअर रूट म्हणजे आपण ही जी डेरिव्हेटिव्ह घेतलेली ती स्क्वेअर रूटची घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला कंपोजिट फंक्शन एक एक सोडवत जायचं आहे. आता इथे दोन फंक्शनची ऍडिशन आहे.
ऍडिशन साठी आपण u प्लस v चा फॉर्म्युला यूज करणार इक्वल टू 1 अपॉन एकदा का ही डेरिव्हेटिव्ह घेतली का लेफ्ट साइडला काही चेंज होत नाही डेरिव्हेटिव्हच्या राइट साइडला चेंज होतो लेफ्ट साइडच्या व्हॅल्यू ऍज इट इज द्यायच्या असतात 2 into square root of e raised to 3x plus 5 plus 5 and ऍडिशन चा रूल काय e raised to 3x plus या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 आपण इथे u plus v चा फॉर्म्युला यूज केला 1 upon 2 e raised to 3x plus 5 plus 5 derivative of e raised to x ची डेरिव्हेटिव्ह e raised to x च आहे e raised to x ची डेरिव्हेटिव्ह तीच असते e raised to 3x plus 2 as it is आपण आता e raised to e ची डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे राहिली कशाची शिल्लक 3x plus 2 ची शिल्लक राहिली म्हणजे आपण इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x plus 2 लिहिणार आहोत आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 पहा पहिल्यांदा आपण स्क्वेअर रूट कॅन्सल केला इथे स्क्वेअर रूट नाहीये नंतर आपण ऍडिशनचा रूल यूज केला e raised to x चा रूल यूज केला e raised to x डेरिव्हेटिव्हच्या लेफ्ट साइडला आले या बाजूला e raised to x नाही आणि आता आपण 3x plus 2 ची डेरिव्हेटिव्ह घेणार इक्वल टू 1 upon 2 square root of e raised to 3x plus 5 plus 5 e raised to 3x plus 2 आणि 3x ची डेरिव्हेटिव्ह इथं सुद्धा आपण ऍडिशन रूल यूज करणार आहोत आपण आता हे डायरेक्ट लिहिणार आहोत ज्या पद्धतीने इथं ऍडिशन रूल यूज केला तसंच इथं आपल्याला यूज करायचं आहे 3 हा कॉन्स्टंट आहे आणि x ची डेरिव्हेटिव्ह 1 3 into 1 plus 0 हा जो कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 आणि 3 हा कॉन्स्टंट आहे कोएफिशिएंट आहे या ठिकाणी आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू 1 या एक्झाम्पल मध्ये कुठेही डेरिव्हेटिव्ह सिंबल हे जे डेरिव्हेटिव्ह सिंबल आहे शिल्लक राहिले नाही आपल्याला ह्या टर्म फक्त ऍडजस्ट करायचे हा जो 3 आहे हा आपण इथे पुढच्या बाजूला मल्टिप्लिकेशन ला लिहिणार आहोत एवढाच एक चेंज करायचा आहे बाकी आपल्याला याचा आन्सर आलेला आहे स्टुडंट राइट all these two example we complete this next step हा 3 जो आहे हा आपण पुढे मल्टिप्लिकेशन ला घेऊया 3 e raised to 3x plus 2 divide 2 into square root of e raised to 3x plus 2 plus 5 derivative of y with respect to x third example log of tan of x by 2 let y equal to log of tan of x by 2 y लिहिण्याचा आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x लिहायचा आहे derivative of y with respect to x and value of y is log of
tan of x by 2. आता कंपोजिट फंक्शन कशाचं आहे? लॉग अँड ट्रिगोनोमेट्रिक अँड अल्जेब्रिक. लॉग आहे, टॅन फंक्शन आहे आणि अल्जेब्रिक x by 2 आहे. म्हणजे असं तीन कॉम्बिनेशन दिलेले आहे. आपण सुरुवातीला कसं घेणार आहे? लॉग ऑफ. रीडिंग करताना कसं म्हणतोय की आपण लॉग ऑफ, देन टॅन ऑफ x by 2. सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह घ्यायची log of x ची. We know that derivative of log of x with respect to x equal to 1 upon x. हा log साठी हा पूर्ण x कन्सिडर करायचा आहे. मग या पद्धतीने याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? log of tan of x by 2. tan of x by 2 ही log of x ची डेरिव्हेटिव्ह येणार आहे. हा लॉग गेला, डेरिव्हेटिव्ह कशाची शिल्लक राहिली? डेरिव्हेटिव्ह ऑफ tan ऑफ x by 2 या फंक्शनची काय झाली? डेरिव्हेटिव्ह शिल्लक राहिली. ज्या फंक्शनची आपण डेरिव्हेटिव्ह घेतो तो या डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये येत नाही. एकदा का आपण त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेतली का त्या बाजूला काही चेंज पण करत नाही. tan of x by 2 and derivative of tan of x with respect to x equal to say square x. या पद्धतीने tan of x ची डेरिव्हेटिव्ह आपण लिहिणार आहे sec square x by 2. आपण फक्त याचीच डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. आतमध्ये जो इंटरनल पार्ट आहे ऍज इट इज आपण लिहिणार आहोत. ही डेरिव्हेटिव्ह आपण tan ची घेतली, x by 2 अजूनही शिल्लक राहिलेला आहे. आता डेरिव्हेटिव्ह कशी शिल्लक राहिली? डेरिव्हेटिव्ह ऑफ x by 2 1 upon tan of x by 2 into sec square x by 2 and derivative of x by 2 हा 1 upon 2 कॉन्स्टंट आहे. आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेऊ शकतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to आपण या पद्धतीने करतो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to x 1 upon tan of x by 2 sec square x by 2 into 1 upon 2 एवढंच शिल्लक राहिले. आता यामध्ये कुठेही डेरिव्हेटिव्ह सिम्बॉल शिल्लक राहिलेला नाही. सर्वांची आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. आपण ह्या टर्म फक्त ऍडजस्ट करायचं. आपल्याला जिथपर्यंत ऍडजस्ट करता येईल तिथपर्यंत त्या टर्म काय कराव्या लागतील? ऍडजस्ट कराव्या लागतील. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू 1 upon 2 हा आपण पुढे घेतला मल्टिप्लिकेशन ना, हे आपण लिहिला sec square x by 2 into divide tan of x by 2. हा मल्टिप्लिकेशन ला आहे आणि हा डिवाइड ला. हा आपण 1 upon 2 पुढे घेतला. sec ला आपण 1 upon cos square x by 2 या पद्धतीने लिहू शकतो आणि tan ला sin x by 2 divide cos x by 2 या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. एक cos x by 2 एका स्क्वेअर बरोबर कॅन्सल होईल. 1 upon 2 1 upon cos x by 2 divide sin x by 2. हा जो cos डिवाइड ला आहे हा ऍक्च्युअली यासाठी मल्टिप्लिकेशन ला आहे. 1 upon 2 sin x by 2 into cos x by 2. We know that 2 sin theta into cos of theta equal to sin of 2 theta.
हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आपल्याला 2 sin cos आहे. थीटाची व्हॅल्यू इथे x/2 आहे. हा जर इथे थीटा असेल तर याच्या दुप्पट टॉइस अँगल इज हियर. याच्या सुद्धा दुप्पट अँगल आपण घेणार 1 sin of x. 1/2 च्या दुप्पट अँगल x. that is a half angle formula. आपण इथे हाफ अँगल फॉर्म्युला यूज करत आहोत. आणि sin x चा इन्व्हर्स काय येणार आहे? sin x चा इन्व्हर्स cosec of x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x equal to cosec of x. आपलं डेरिव्हेटिव्हचं आन्सर इथेच आलं होतं. नोटेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह कुठेही नाही. पण आपल्याला जिथपर्यंत ऍडजस्ट करता येईल तिथपर्यंत आपल्याला हे ऍडजस्टमेंट करायची आहे. आपल्या बुक मध्ये हे आन्सर आहे म्हणून आपण इथपर्यंत हे सोल्युशन सोडवलं आहे. परीक्षेला आपल्याला हे काही पाठ नसणार आहे, लक्षातही नसणार आहे. जिथपर्यंत आपल्याला ह्या स्टेप सोडवता येईल तिथपर्यंत काय करायचं, हे एक्झाम्पल सोडवायचं. Fourth example. Let y equal to square root of tan of root x. इथे पहिल्यांदा रूट आहे, स्क्वेअर रूट आहे. आपल्याला स्क्वेअर रूटची डेरिव्हेटिव्ह चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. नंतर tan ऑफ स्क्वेअर रूट ऑफ tan ची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. स्क्वेअर रूट tan झाल्यानंतर पुन्हा रूट x ची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला तीन फंक्शनचं कंपोजिशन दिलेलं आहे. डिफरन्शिएट with respect to x. Derivative of y, derivative of square root of tan of root x. Derivative of root x be 1/2 root x. x जी व्हॅल्यू आहे ती ऍज इट इज आपण इथे पुट करणार आहोत. आपण या ठिकाणी फक्त स्क्वेअर रूट ची डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत 1/2 स्क्वेअर रूट ऑफ. समजा हा टोटल x असता तर याची डेरिव्हेटिव्ह काय असती रूट ऑफ x इक्वल टू 1/2 रूट x. आता 2 आपण लिहिलेलंच आहे, x ऐवजी आपण काय लिहिणार tan ऑफ रूट x. tan ऑफ रूट x ही झाली स्क्वेअर रूट ची डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan ऑफ रूट x. पहा यावरचा स्क्वेअर रूट कमी झाला, आपण स्क्वेअर रूट ची डेरिव्हेटिव्ह घेतली. वी हॅव टेकन द डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट. नाउ वी हॅव टू टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. In the left hand side we do not make any change, and now derivative of tan of x. Derivative of tan of x sec square x. फक्त आपण tan ची डेरिव्हेटिव्ह घेतोय sec square रूट x. हा x जो आहे ऍज इट इज आपण लिहिणार आहोत, फक्त tan ची डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर घ्यायची आहे. या मल्टिप्लिकेशनला डेरिव्हेटिव्ह tan ची डेरिव्हेटिव्ह घेतली, आता tan गेला, राहिला काय रूट x 1/2 स्क्वेअर रूट ऑफ tan of root x sec square root x, and derivative of root x is again 1/2 root x.
कुठेही डेरिव्हेटिव्ह सिम्बॉल शिल्लक राहिलेला नाही, याचा अर्थ तुम्हाला ही डेरिव्हेटिव्ह आलेली आहे. आता ह्या टर्म फक्त ऍडजस्ट करून लिहायचे. हे ट्रिगोनोमेट्रिक आहे. आपण ह्या टर्म 2 × 2 4 न्यूमरेटर मध्ये sec स्क्वेअर रूट x एवढी एकच व्हॅल्यू न्यूमरेटर मध्ये आहे. डिनॉमिनेटर मध्ये 4 रूट x into square root of tan of root x, derivative of y with respect to x, derivative of y with respect to x. Fifth example, we have to take let y equal to cot cube log of x cube इथे सुरुवातीला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे cot, पण cot चा क्यूब आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर असं असेल तर पहिल्यांदा आपण पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेतो आणि नंतर x ची घेतो. 2x ही पॉवरची झाली आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x 1 म्हणजे फक्त आपण 2x ही डेरिव्हेटिव्ह घेतो. त्याच पद्धतीने जी काही इंडेक्स आहे पॉवर आहे त्याची आपण सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह घेणार. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेणार, लॉगची डेरिव्हेटिव्ह घेणार अँड अल्जेब्रिक फंक्शन x रेज टू n ची डेरिव्हेटिव्ह घेणार. Differentiate with respect to x, derivative of y with respect to x, derivative of cot cube log of x cube. यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय घ्यायचे, जी काही पॉवर आहे त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार x रेज टू n into x रेज टू n - 1. हा जो काही पॉवर आहे ते पुढे मल्टिप्लिकेशनला आणायचे आणि यातले कमी करायचं. cot 3 पुढे मल्टिप्लिकेशनला घेतला 3 cot 2 - 1 3 - 1 3 पुढे मल्टिप्लिकेशनला घेतला त्यातून एक कमी केला. ब्रॅकेट मध्ये जी व्हॅल्यू आहे त्यात आपल्याला काही चेंज करायचा नाही. त्यात आपल्याला काही चेंज करायचा नाही. ही आपण क्यूब ची डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot ऑफ log ऑफ x क्यूब. ज्या फंक्शनची आपण डेरिव्हेटिव्ह घेतो ते फंक्शन पुन्हा डेरिव्हेटिव्ह मध्ये येत नाही. आपण क्यूब ची फक्त डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे, क्यूब इथला कमी झाला. पुढे आपण cot ची डेरिव्हेटिव्ह घेणार, cot कमी होणार. log ची डेरिव्हेटिव्ह घेणार, log कमी होणार. हा जो डेरिव्हेटिव्ह सिम्बॉल आहे लेफ्ट साइड कडून राइट साइडला काय होणार, जाणार शेवटपर्यंत. अँड शेवटी ज्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह आली काय या बदला तो कॅन्सल होणार. या पद्धतीने 3 cot 2 हे आपण फक्त स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह घेतली होती. आपला जो पार्ट आहे ऍज इट इज आपल्याला लिहावा लागेल log ऑफ x क्यूब डेरिव्हेटिव्ह ऑफ cot ऑफ log ऑफ x क्यूब. या आतमध्ये काय लिहिणार तुम्ही, log ऑफ x क्यूब. झाले. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ cot ऑफ x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot ऑफ x इक्वल टू मायनस कोसेक
स्क्वेअर एक्स, ह्या कॉटची डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स च्या ऐवजी इथे आहे लॉग ऑफ एक्स क्यूब. ही आपण कॉटची डेरिव्हेटिव्ह घेतली, लॉगची डेरिव्हेटिव्ह अजून शिल्लक राहिलेली आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब प्री कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब मायनस, हा मायनस आपण पुढे ऍडजस्ट करू शकतो, इंटू कोसेक लॉग ऑफ एक्स क्यूब. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स, ही घेणार 1 अपॉन एक्स क्यूब. लॉग ची डेरिव्हेटिव्ह, लॉग कॅन्सल झाला, 1 अपॉन एक्स, एक्स च्या ऐवजी इथे एक्स क्यूब आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब फक्त शिल्लक राहिली. आपण पहिल्यांदा क्यूबची घेतली, नंतर कॉटची, लॉगची, एक्स क्यूबची आपल्याला आता डेरिव्हेटिव्ह घ्यायची. -3 कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब 1 upon x cube, and derivative of x cube is 3x square. 3 पुढे मल्टिप्लिकेशन ला घ्यायचा आणि त्यातून एक कमी करायचा. x स्क्वेअर हा एका क्यूब बरोबर कॅन्सल होईल. हा 3 आपण पुढे मल्टिप्लिकेशन ला घेऊया. -9 1 upon x अल्जेब्रिक फंक्शन घेतलं, नंतर कोसेक स्क्वेअर इंटू लॉग ऑफ एक्स क्यूब आणि त्याला मल्टिप्लिकेशन ना कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. Take screenshot of these two examples. Next, 5 raised to sine of 3x plus 3. Let y equal to 5 sine of 3x plus 3. Differentiate with respect to x. Derivative of y with respect to x equal to, we have to put value of y. Value of y is 5 raised to sine of 3x plus 3. हे जे आहे हे फंक्शन एक्सपोनेन्शियल a raised to x च्या फॉर्म मध्ये, value of a 5, and we know that derivative of a raised to x is a raised to log of a. 5 raised to म्हणजे आपण पहिल्यांदा 5 चा विचार करणार, then sin of 3x, sin of 3x चा विचार करायचा आणि प्लस कॉन्स्टंट चा विचार करायचा. पहिल्यांदा आपण a raised to x चा फॉर्म्युला यूज करू. a raised to x च्या नुसार 5 sin of 3x plus 3 as it is, and log of a, log of a ही व्हॅल्यू आहे a ची 5, log of 5. हा फॉर्म्युला आपण a raised to x साठी यूज केला. आपण a raised to x ची डेरिव्हेटिव्ह घेतली. आता कशाची डेरिव्हेटिव्ह शिल्लक राहिलेली आहे, sin of 3x plus 3.
इक्वल टू 5 raised to sin of 3x plus 3 into log of 5 ही a raised to x ची डेरिव्हेटिव्ह. या दोन फंक्शनची ऍडिशन आहे. दोन वेगळ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह देतील. ऍडिशन ऑफ टू फंक्शन sin of 3x plus derivative of 3. 5 raised to sin of 3x plus 3 into log of 5 sin 3x ची डेरिव्हेटिव्ह. sin ची डेरिव्हेटिव्ह आहे cos of x ऐवजी इथे 3 आहे 3x as it is and derivative of 3x is 3. Derivative of 3 is constant. 5 into 5 raised to sin of 3x plus 3 into log of 5 into 3 cos of 3x. हा 3 आपण पुढे मल्टिप्लिकेशनला घेऊ. 3 आणि 5 चं मल्टिप्लिकेशन होणार आहे का? नाही. 3 हा कॉन्स्टंट आहे आणि 5 हा a raised to x च्या फॉर्म मध्ये आहे. 3 cos of 3x into 5 raised to sin of 3x plus 3 into log of 5 is derivative of y with respect to x. Seventh example, cosec of square root of x, square root of cos of x. Let y equal to cosec of square root of cos x. इथे आपण cosec ची डेरिव्हेटिव्ह घेणार, रूट ची डेरिव्हेटिव्ह घेणार आणि cos ची डेरिव्हेटिव्ह घेणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट and cos. Differentiate with respect to x. Derivative of y with respect to x equal to derivative of cosec cos of x. सुरुवातीला आपण cosec ची डेरिव्हेटिव्ह घेणार. And we know that derivative of cosec is derivative of cosec x with respect to x is minus cosec x into cot of x. Minus cosec x into minus cosec x च्या ऐवजी ही रूट ऑफ cosec ची व्हॅल्यू आहे ती आपण पुट करणार स्क्वेअर रूट ऑफ cos of x into cot of x च्या ऐवजी पुन्हा आपण तेच करणार आहोत स्क्वेअर रूट ऑफ cos of x. ही cosec ची डेरिव्हेटिव्ह कॅन्सल झाली. आता डेरिव्हेटिव्ह कशी दिली? We have to take derivative of square root of cos x, square root of cot of x minus cosec इथे आपल्याला स्क्वेअर रूट ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे आणि स्क्वेअर रूट ची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ x इक्वल टू 1/2 रूट x. 1/2 स्क्वेअर रूट ऑफ cot of x ही स्क्वेअर रूट ची झाली. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ cot of x equal to minus cosec
cos of x into cot of cos of x into 1 upon 2 square root of cot of x आणि cot x ची डेरिव्हेटिव्ह आहे मायनस cosec स्क्वेअर x मायनस cosec स्क्वेअर x मायनस मायनस प्लस होईल cosec स्क्वेअर x डिवाइड 2 स्क्वेअर रूट ऑफ cot of x आणि नंतर आपण हा दोन पार्ट लिहिणार आहोत cosec cos x into cot of cos of x derivative of y with respect to x. Take again screenshot of these two examples. Example number 8. Derivative of y with respect to x. Derivative of log of cos of x cube minus 5. कशाचं कंपोजिशन आहे या ठिकाणी लॉगचं कंपोजिशन आहे कॉसचं आहे अल्जेब्रिक फंक्शनचं आहे. सुरुवातीला आपण घेणार डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ देन कॉस ऑफ 1 अपॉन log की डेरिवेटिव ऑफ log of x इक्वल टू 1 upon x cos of 1 upon जे काही ब्रॅकेट मध्ये आहे ते 1 upon लिहिणार 1 upon cos of x cube minus 5 ही झाली log ची डेरिवेटिव log जाणार then डेरिवेटिव ऑफ cos of x cube minus 5 derivative of cos minus sin x cube minus 5 फक्त आपण cos चा विचार करतोय आतमध्ये जी व्हॅल्यू आहे एज इट इज आपल्याला इथे लिहायची आहे cos ची डेरिव्हेटिव्ह झाली sin आता डेरिव्हेटिव्ह शिल्लक राहिली x cube minus 5 and derivative of इथं पण आपण ऍडिशन सबट्रॅक्शन रूल यूज करणार आता आपण हे डायरेक्ट लिहिणार आहोत बऱ्याच वेळा आपली प्रॅक्टिस झालेली आहे 3 पुढे मल्टिप्लिकेशन ला यायचा आणि यातून एक कमी करायचा दॅट इज 3x square and derivative of constant is 0 राइटिंग करताना आपण हे पुढे लिहिणार आहोत मायनस sin x cube minus 5 divide cos of x cube minus 5 into 3x square and we can write minus 3x square आपण काही नाही फक्त टर्म ऍडजस्ट करतोय पाठीमागे पुढे लिहितोय 3x square sin x cube minus 5 divide आता sin आणि cos सारखाच आहे त्यांचे अँगल सारखे आपण याला tan मध्ये लिहू शकतो
डिवाइड cos of x cube minus 5 आणि याला आपण कन्वर्ट करणार -3x square into tan of x cube minus 5 derivative of y with respect to x. इथे जे फंक्शन आहे ई रेस टू चं फंक्शन आहे. पहिल्यांदा आपण e ची डेरिव्हेटिव्ह घेणार, दॅट इज एक्सपोनेन्शियल फंक्शन. देन वी हॅव टू यूज द सबट्रॅक्शन रूल फॉर दिस टू फंक्शन. दोन फंक्शनची तिथे सबट्रॅक्शन आहे, आपल्याला तिथे सबट्रॅक्शन रूल यूज करावा लागेल. e रेस टू x ची डेरिव्हेटिव्ह e रेस टू x ॲज इट इज. e रेस टू x ची डेरिव्हेटिव्ह e रेस टू x हीच व्हॅल्यू राहणार. फक्त नेक्स्ट स्टेपला एक्सपोनेन्शियल फंक्शन नसणार, फक्त हेच फंक्शन राहील. या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शनचा पहिल्यांदा रूल यूज करावा लागेल, कारण की हे दोन कंपोजिशन आहे. कंपोजिशन कशावरून ओळखायचं? ई रेस टू हे आणि याचं कंपोजिशन आहे, पण इथे मात्र दोन व्हेरिएबल आहे, म्हणून आपण हे कंपोजिशन आहे. इथे पहा लॉग, इथे x नाहीये म्हणजे हे कंपोजिशन आहे. इथे पण x नाही म्हणजे हे कंपोजिशन आहे. x इथे आहे. अनेक फंक्शन असतील आणि एकच व्हेरिएबल असेल तेव्हा समजायचं हे कंपोजिशन आहे. आता इथे दोन व्हेरिएबल आहेत x चे आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 sin square x minus derivative of 2 cos square x. हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह आपण बाहेर घेणार. साइन स्क्वेअर, पहिल्यांदा स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची 2 sin of x. हा 2 कडे मल्टिप्लिकेशन ला आणि 2 मधून 1 कमी वजा केला का आपल्याला 1 सिलेक्ट होईल. स्टिल डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x is remaining. Similar here 2 into 2 cos of x and derivative of cos of x e raised to 3 into 2 6 sin x and derivative of sin x is cos of x minus 2 into 2 4 cos of x and derivative of cos of x minus sin x. डेरिव्हेटिव्ह कुठेही सिलेक्ट राहिले नाही, आपल्याला फक्त ह्या टर्म काय करायच्या आता ऍडजस्ट करायच्या आहे. इक्वल टू e raised to 3 sin of x minus 2 cos square of x into 6 sin of x into cos of x minus
minus minus plus 4 sin of x into cos of x. 6 sin of x into cos of and 4 sin of x into cos of. 4 plus 6 10. 10 sin of x into cos of x e raised to 3 sin sin square x into minus 2 cos square x. This is derivative of y with respect to x. Write this in your notebook. Next example, tan of cos of sin of x. इथपर्यंत जे आहे ह्या स्टेप आपण ऍज इट इज लिहितो, त्यामध्ये काही चेंज करत नाही. फंक्शन y घेतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करतो, y ची व्हॅल्यू आपण यामध्ये लिहितो. या एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये किंवा टोटल 1.1 मध्ये कुठले एक्झाम्पल अवघड नाहीये. फक्त तुम्हाला त्याचं कंपोजिशन ओळखता आलं पाहिजे आणि आपल्याला 11वीला जे बेसिक फॉर्म्युले माहिती होते, स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युले आपल्याला माहित असतील तर आपण ही सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. tan ऑफ ही तिन्ही ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे, अतिशय सोपी आहे. पहिल्यांदा आपण tan ची डेरिव्हेटिव्ह घेणार. tan ची डेरिव्हेटिव्ह आहे sec स्क्वेअर ऑफ cos ऑफ sin ऑफ x. फक्त tan ची आपण sec स्क्वेअर घेतली, x च्या ऐवजी आपण जे आहे ब्रॅकेट मध्ये ऍज इट इज tan कॅन्सल झाला, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos ऑफ sin ऑफ x. Derivative of cos of x is minus sin of x. cos ची डेरिव्हेटिव्ह sin ब्रॅकेट मध्ये जे काही फंक्शन असेल ऍज इट इज. This is derivative of sin, derivative of cos. Still we have to find derivative of sin x. Cos of sin of sin x and derivative of sin x is cos of x. We just write into simple form cos of x, then minus sign, this is minus sign, sin of x into sec square cos of sin of x. This is our required derivatives. And जे मध्यवर्ती एक दोन एक्झाम्पल आहेत विद्यार्थ्यांनी स्वतः सोडवायचे आहेत. आपण एक शेवटचं एक्झाम्पल घेऊया. मॅक्सिमम क्वेश्चन आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये कव्हर केलेले आहेत. एक दोन क्वेश्चन राहिलेले आहेत, सिमिलर आहेत.
लॉगच्या प्रॉपर्टीज आपल्याला यूज करायचे, लॉगचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला यूज करायचे आणि सोडवायचे. आपण हे एक्झाम्पल घेऊया. इथे तीन फंक्शनचं कंपोजिशन दिलेलं आहे, तिन्ही एकच आहे, लॉग 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 एंड स्क्वेअर. म्हणजे आपल्याला 4 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, एक्स स्क्वेअर आणि 3 लॉगची. First we take the derivative of power. Take 2 multiplication and subtract 1 from 2. 2 ला इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायचं आणि 2 मधून आपण 1 सबट्रॅक्ट करणार. Remaining part as it is. 2 मधून 1 सबट्रॅक्ट केला का 1च राहिला. ही आपण पॉवरची घेतली. आता आपला डेरिव्हेटिव्ह remain log of x. त्यातला पॉवर कमी झाला, एक ब्रॅकेट कमी झाला. log of x. लॉग ची डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1 अपॉन, हा पार्ट 1 अपॉन ला जाणार. 1 अपॉन ला या लॉग ची डेरिव्हेटिव्ह घेतली, हा पार्ट 1 अपॉन ला जाणार. लॉग ऑफ लॉग x. हा एक लॉग कॅन्सल झाला. लॉग ऑफ लॉग x is still remain in the derivatives. 2 into log of x into log x, and derivative of log x is 1 upon x, 1 upon log x. Still log x is remain equal to, we take log into divide form, 2 log of x. हे आपण डिवाइडच्या फॉर्म मध्ये घेऊया. log x, हा लॉग सुद्धा आपल्याला पुढे मल्टिप्लिकेशन ला येते. log of x आणि log x ची डेरिव्हेटिव्ह आहे 1 upon x. पुढच्या स्टेपला आपण डेरिव्हेटिव्ह आन्सर आलेला आहे, फक्त हा x इथे मल्टिप्लिकेशन ला लिहायचा आणि ते असणार आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 2 हा एक्सरसाइज 4.1 मधून कंप्लीट केलेला आहे.